श्री स्वामी समर्थ त्रिलोकधारी। ज्यांना वाटतंय ना या जगामध्ये अजिबात देव नाही, त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ आवर्जून पोहोचवा। अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा अक्षरशः अंगावरती शहारे आणणारा एक अनुभव आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। मंडळी, हा प्रसंग ऐकल्यानंतर तुमचं सुद्धा काळीज गोठून गेल्याशिवाय राहणार नाही। अक्षरशः तुमच्या सुद्धा डोळ्यामध्ये अश्रू येतील की श्री स्वामी समर्थ महाराज हे अखंडपणे आपल्या भक्तांच्या पाठीशी कसे उभे असतात। मंडळी, हा प्रसंग तुम्हाला सांगतोय आपल्या एका मित्रासोबत घडलेला। पुणे इथला तो मित्र मंडळी रात्रीच्या 11:30 ते 12 वाजलेल्या अंगणामध्ये झोपलेला होता आणि तेवढ्यातच घरामधून आई त्याची मोठ्याने ओरडली आणि ती आई पळत बाहेर आली। त्याला बोलू लागली की अरे सुमित, आपल्या घरामध्ये भला मोठा नाग आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो फोटो आहे देवाऱ्यामध्ये, त्या फोटोच्या पाठीमागे तो नाग आहे आणि त्या फोटोच्या बाजूने फणा काढून स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोवरती फणा आपटत आहे। सर्व श्री स्वामी भक्त दादांना आणि ताईंना माझी विनंती आहे, हा प्रसंग थोडासा सविस्तरपणे सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमच्या सुद्धा ही गोष्ट लक्षामध्ये येईल की तो भला मोठा श्री स्वामी समर्थ महाराजांचा अद्भुत असा चमत्कार त्या रात्री त्या मित्रासोबत का घडला। मंडळी, रात्रीच्या 11:30 ते 12 वाजलेल्या आणि त्यावेळी मात्र तो अंगणामध्ये झोपलेला असताना घरामधून त्याची आई मोठ्याने ओरडली, किंचाळली आणि म्हणू लागली की श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो मागे भला मोठा नाग आहे आणि फणा काढून स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोवरती तो फणा आपटत आहे, फोटोचा चावा घेत आहे। मंडळी, नेमकं काय घडलं जरा सविस्तरपणे तुम्हाला सांगतो। मंडळी, पुणे जिल्ह्यामधील एका छोट्याशा खेडेगावामध्ये बाजूला राहणारा एक सुमित नावाचा मुलगा, मंडळी फार गरीब परिस्थितीमधला, अगदी लहानपण त्याचं हालाकीमध्ये गेलं आणि मध्यंतरी कोरोनाच्या काळामध्ये कोरोनासारख्या दुर्धर आजारामुळे त्याचे वडील मरण पावले। मंडळी, ते जे कुटुंब आहे ते एका वीटभट्टीवरती काम करायचं, त्याचे सुद्धा वडील वीटभट्टीवरती काम करायचे, परंतु काळाचा डोंगर, काळाचा जो घाला आहे तो त्यांच्या घरावरती कोसळला। फार वाईट झालं की त्या कोरोना काळामध्ये त्या मुलाचे वडील मरण पावले। आता मात्र सगळी कुटुंबाची जबाबदारी त्या आईवरती होती। मंडळी, ती आई ही त्या वीटभट्टीवरती काम करायची किंवा कोण्या श्रीमंताच्या घरी बंगल्यावरती धुणी भांडी करायचं ती काम करायची। मंडळी, हा जो मुलगा आहे याला मात्र आता 10वी मधून शिक्षण सोडावं लागलं आणि याला सुद्धा त्या वीटभट्टीवरती काम करावं लागलं। मंडळी, पुढे हा जो मुलगा आहे हा एका महिंद्राच्या शोरूममध्ये कामाला लागला। घरापासून साधारणतः 5-6 किलोमीटर एवढ्या जवळ अंतरावरती असणाऱ्या त्या पुण्याच्या परिसरामधल्या त्या महिंद्रा कारच्या शोरूममध्ये तो कामाला लागला। मंडळी, तो जो मुलगा आहे तो अत्यंत सभ्य होता, अत्यंत सभ्य आणि संस्कारी मुलगा। परंतु मंडळी, त्याच्यासोबत नेमकं असं काही घडलेलं होतं की तो मात्र पूर्णपणे निराश होता, तो कुणाशी इतर काही बोलायचा नाही। मंडळी, दररोज वगैरे स्नान वगैरे झाल्यानंतर, अंघोळ झाल्यानंतर घरामध्ये देवघरामध्ये जाऊन तो श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि धनकवडीच्या शंकर महाराजांची पूजा करायचा। मंडळी, धनकवडीचे शंकर महाराज जे आहेत तर त्यांचा तो निश्चिम भक्त होता आणि त्याच्या घरामध्ये एक फोटो होता, तो म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा आणि धनकवडीच्या शंकर महाराजांचा दोघांचा एकत्र असा फोटो होता आणि दररोज तो 1-2 अगरबत्त्या त्या फोटोना लावायचा आणि मनापासून हात जोडायचा। मंडळी, हे सगळं काही असताना तो मात्र एकदम शांत असायचा, कुणाशीही जास्त घरी सुद्धा बोलायचा नाही। त्याच्यासोबत मंडळी वेगळाच काहीसा प्रसंग घडलेला होता। मंडळी, तो जो मुलगा आहे तो इयत्ता 9वी-10वी मध्येच असताना त्याच्या वर्गामध्ये असणाऱ्या एका मुलीशी त्याची जवळीक चांगली वाढलेली होती। अभ्यासांच्या वह्या एकमेकांना देणे वगैरे सगळं काही होतं, परंतु मंडळी हे सगळं काही असताना त्यांच्यामध्ये ही ओळख असताना या ओळखीचं रूपांतर मात्र प्रेमामध्ये झालेलं होतं। आणि एवढंच नाही, त्यांनी दोघांनी एकमेकांना वचन सुद्धा दिलेलं होतं की आयुष्यभर एकमेकांची साथ द्यायची आणि आयुष्यभर आपण लग्न करून एकत्र राहायचं। मंडळी, हे सगळं काही त्यांचं ठरलेलं होतं, परंतु साधारणतः 2-3 वर्ष 10वी झाल्यानंतर ती मुलगी मात्र बाहेर कुठेतरी गेलेली होती। कारण ती जी मुलगी आहे ती पुढच्या शिक्षणासाठी बाहेर गेली, मोठ्या हायफाय कॉलेजमध्ये गेली, परंतु हा जो मुलगा आहे याला मात्र वडील वारल्यामुळे त्या वीटभट्टीवरतीच काम करावं लागलं। त्याला शिक्षण वगैरे सगळं काही सोडून द्यावं लागलं। भविष्याची सगळी रंगवलेली स्वप्न, डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, ही सगळी स्वप्न त्याची धुळीस मिळालेली होती। मंडळी, आत्ता मात्र तो त्या शोरूममध्ये कामाला लागलेला होता आणि त्याच्यामधून मात्र 15 ते 20 हजार
इतके महिन्याला त्याला पेमेंट भेटत होते. आता मात्र परत एकदा ही रुळावरून घसरलेली त्याच्या जीवनाची गाडी परत रुळावरती आलेली होती. कारण कामाला लागल्यामुळं घरचा खर्चाचा वगैरे ताण तो थोडासा कमी झालेला होता. परंतु त्याचं ज्या मुलीवरती प्रेम होतं किंवा त्या मुलीनं त्याला वचन दिलेलं होतं की तुझ्यासोबत लग्न करीन आणि आयुष्यभर सोबत राहीन, मंडळी तीच मुलगी आता बदललेली होती. नेमकं असं काही घडलेलं होतं की ती मुलगी पुढे हायफाय कॉलेजमध्ये तिने मोठे ॲडमिशन घेतलं. मंडळी आता मात्र या मोठ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यामुळं त्या मुलीला ही सगळी काही रंगीबेरंगी दुनिया आहे ती जवळून बघायला भेटत होती. बाहेरून आलेली ती श्रीमंत मुलं, फार महागडे असणाऱ्या त्या 2 व्हीलर्स 4 व्हीलर्स अशा त्या महागड्या लक्झरियस गाड्या आणि ही सगळी काही रंगीबेरंगी दुनिया तिनं बघितली. आणि आत्ता मात्र त्या मुलीनं थोडंसं शिकल्यानंतर तिच्या स्वप्नामध्ये असणारा राजकुमारच बदलून टाकला. खरं तर मंडळी त्या गावाकडे असणाऱ्या त्या मुलाला तिनं वचन दिलेलं होतं की तुझ्यासोबत भविष्यामध्ये मी लग्न करेन, आणि ते वचन मात्र ती निभवायचं आता विसरली. तिनं तो स्वप्नामधला राजकुमारच बदलून टाकलेला होता. खरं तर मंडळी ती आता मात्र दिवाळीच्या सुट्टीसाठी गावाकडे आलेली होती आणि त्यांचं ते किराणाचं दुकान होतं आणि त्या दुकानावरती सुट्टीला आल्यानंतर ती मुलगी बसायची. मंडळी हा जो मुलगा आहे याला ही गोष्ट समजली की ती जी मुलगी आहे तिथं आलेली आहे. तेव्हा हा जो आपला मित्र आहे सुमित नावाचा, तो त्या ठिकाणी गेला आणि त्याच्या डोक्यामध्ये एक विचार आला की आता आपलं वयही भरपूर झालेलं आहे, लग्नाचं वय होऊन गेलेलं आहे आणि सहज आपण त्या मुलीला विचारावं, कारण तिनं सुद्धा आपल्याला वचन दिलेलं आहे. मंडळी तो त्या ठिकाणी गेला. खरं तर मंडळी त्याला महिंद्रा या कंपनीच्या शोरूममध्ये खाजगी का असेना पण थोडीफार नोकरी लागलेली होती. तो त्या दुकानावरती गेला, समोर ती मुलगी होती. खरं तर मंडळी त्यांनी दोघांनी एकमेकांकडे बघितलं. आत्ता मात्र पूर्वीसारखा त्या मुलीनं रिस्पॉन्स अजिबात दिला नाही. ती त्याला बोलली, बोल काय काम आहे. मंडळी त्याने काहीतरी इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणि शेवटी मात्र त्या मुलाने मुद्द्याला हात घातला आणि तो बोलला की मी असं असं या कंपनीमध्ये काम करतो, या शोरूममध्ये मी काम करतो, एवढी एवढी पगार भेटते. बरं ते सगळं जाऊ दे, तू मला वचन दिलेलं होतं तुला आठवतंय का. आता ती वेळ जवळ आलेली आहे. मंडळी हे बघताच ती जी मुलगी आहे ती मुलगी रागाने फन करू लागली आणि अक्षरशः तडक बोलली, अरे लग्न, तुझ्यासोबत लग्न हा विचार तरी तुझ्या मनामध्ये कसा आला. अरे एखाद्या भिकाऱ्यासोबत लग्न करीन. तुला अंगावरती घालायला कपडे आहेत का रे. तू ज्या शोरूममध्ये काम करतो त्या साहेबाचे बूट पुसले असतील म्हणून त्यानं जुनी पाणी त्याची कपडे तुला घालायला दिली आणि तू माझ्याशी लग्न करायचं स्वप्न बोलतोय. बघा मंडळी ती मुलगी पुढे असंही बोलली की अरे त्या ऑफिसमधल्या त्या साहेबाचा खरकाटा शिल्लक राहिलेला डबा खाऊन जगणारा तू आणि माझ्याशी लग्न करणार. अरे तुझी लायकी आहे का, तुझं तोंड आरशामध्ये बघ. अशा प्रकारे अपमानजनक ती मुलगी बोलली आणि त्या मुलीचं बोलणं मात्र याच्या जिव्हारी लागलं. ह्यानं थेट मान खाली घातली आणि तो तिथून आपल्या कामावरती गेला. मंडळी कामावरती गेल्यानंतर कामावरती त्याचं मन अजिबात लागलं नाही. त्या मुलीचे शब्द सतत त्याच्या मनामध्ये घुमायचे. त्याच्या कानावरती तो आवाज सतत यायचा की त्या ऑफिसमधल्या साहेबाचा खरकटा डब्बा खाऊन जगणारा तू आणि माझ्याशी लग्न करायची स्वप्न बघतोय. आधी तुझं तोंड तू आरशामध्ये नीट बघितलं का. असं त्या मुलीचे शब्द सतत याच्या मनामध्ये घोळत होते. मंडळी फार त्याला अपमानजनक झाल्यासारखं वाटत होतं आणि त्या रात्री तो संध्याकाळी घरी आला. जेवण वगैरे काही केलं नाही. सतत तोच विचार मनामध्ये होता की त्या मुलीने माझा इतका अपमान का केला. मंडळी खरं तर ती मुलगी स्पष्ट नाही असं बोलू शकत होती, परंतु इतकं अपमानजनक तिनं काही वाक्य वापरली की हा मात्र डिप्रेशनमध्ये गेला आणि त्या संध्याकाळी तो घराच्या बाहेर झोपलेला होता. मंडळी खरं तर दिवाळी होती आणि दिवाळीसाठी त्याची जी बहीण आहे ती बहीण पण आलेली होती. बहिणीची लहान लहान मुलं आणि आई वगैरे त्या घरामध्ये झोपलेले होते आणि हा एकटाच बाहेर झोपलेला होता. आणि टेन्शनमध्ये असतानाच त्याच्या डोक्यामध्ये एक विचार आला की आत्महत्येचा विचार. बघा मंडळी, माणूस काहीही सहन करेन, परंतु त्याच्या आवडत्या मुलीकडून किंवा त्याच्या आवडत्या व्यक्तीकडून झालेला अपमान मात्र तो कदापि सहन करू शकत नाही. त्याला इतकं टेन्शन आलं की त्या संध्याकाळी त्यानं ठरवलं की स्वतःचं जीवन संपवून द्यायचं. बघा मंडळी, औषध फवारण्यासाठीचं एक औषध होतं आणि ते त्यानं घरी आणून ठेवलेलं होतं. ते औषध त्याला त्या शोरूममध्ये असणारे गवत वगैरे जाळण्यासाठी फवारायचं होतं आणि त्याच्या डोक्यामध्ये विचार आला की हे औषध आपण प्यायचं आणि आत्ता मात्र स्वतःला संपवून द्यायचं. मंडळी सगळं काही त्यानं ठरवलं, खूप सारा विचार केला, त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येत होते, परंतु त्यानं ठरवलं की आता क्षणाचाही विलंब करायचा नाही. रात्रीचे 11:30 ते 12 वाजलेल्या होत्या.
बाहेर खिडकीमध्येच ठेवलेलं त्यानं ते औषध घेतलं आणि टोपण उघडणार आणि तोंडाला लावणार. तितक्यात घरामधून त्याची आई ओरडली. त्याला वाटलं आईनं हे बघितलंय की काय. त्यानं चटकन ती औषधाची बाटली दूरवरती फेकून दिली. मंडळी, ते जे औषध आहे ते सगळं सांडून गेलं. दूरवरती त्यानं ती बाटली फेकून दिली. परंतु आई का किंचाळली, का ओरडली बघण्यासाठी तो म्हणाला, आई काय झालं. त्याची आई घरामधून बाहेर पळत आली आणि बोलू लागली की अरे सुमित, आपल्या घरामध्ये ते जो श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो फोटो आहे त्याच्या पाठीमागे भला मोठा नाग आहे. आणि तो नाग त्या फोटोच्या बाजूने फणा काढून तो फोटोवरती आपटतोय, त्या फोटोचा चावा घेतोय. घरामध्ये तर ती मुलगी आहे आणि तिची लहान लहान लेकरं आता झोपलेली आहेत. इतक्या रात्रीचं आपण करायचं तरी काय. बघा मंडळी, तो जो मुलगा आहे, घरामध्ये पूर्ण उजेड होता. दिवाळीमध्ये सगळे बल्ब वगैरे लावलेले होते. दरवाजा उघडला, हातामध्ये दांडकं घेतलं. खरं तर मंडळी, त्या फोटोमध्ये, त्या फोटोच्या पाठीमागे काय आहे का हे ते बघू लागले. परंतु अजिबात त्या ठिकाणी साप नव्हता. तो त्या आईला बोलला की आई नाही, तुझा काहीतरी भ्रम झाला असेल, तुझ्या नजरेला तसं काही भास झाला असेल, अजिबात काही नाही. परंतु ती आई मात्र सांगत होती. तिच्या शरीरावरती घाम आलेला होता आणि घाबरत घाबरत ती बोलत होती, नाही नाही, मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्याने बघितलंय की स्वामींच्या या फोटोवरती तो नाग फणा आपटत होता. मंडळी, सगळं काही घर वगैरे बघून झालं, अजिबात घरामध्ये नाग नव्हता. आता मात्र त्या मुलाच्या एक गोष्ट लक्षामध्ये आलेली होती की तो नाग या स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोच्या पाठीमागे नेमका कसा आला. आणि शिवाय मंडळी, हा जो बाहेर जे कृत्य करत होता ते अत्यंत वाईट होतं की हा ते विषारी औषध प्राशन करून स्वतःला संपवणार होता. आणि तितक्यातच त्या बाटलीचं टोपण उघडून तोंडाला लावणार इतक्यात आई घरामधून किंचाळी होती की स्वामीच्या त्या फोटोच्या पाठीमागे भला मोठा नाग आहे. मंडळी, हे सगळं काही श्री स्वामी समर्थ महाराजांनीच घडवून आणलेलं आहे आणि माझा जीव वाचवलेला आहे असं त्या मुलाला नक्की वाटलं. ते जे शेवटी आहेत तर त्या रात्री त्याने घराचा दरवाजा वगैरे बंद केला आणि बाहेर अंगणामध्ये त्या बहिणीची वगैरे लहान मुलं घेऊन ते सगळे झोपी गेले. परंतु हा जो मुलगा आहे याला मात्र अजिबात झोप लागत नव्हती. कायम तोच प्रसंग आठवत होता. आता मात्र त्या ज्या मुलीचे शब्द आहेत ते त्याच्या मनामध्ये परत अजून आठवत होते. आणि दुसरीकडे आठवत होतं की आत्ता मात्र या भल्या मोठ्या संकटामधून स्वतःचा जीव संपवून देत असताना मला स्वामींनी वाचवलं. होय मंडळी, श्री स्वामी समर्थ महाराजांनी वाचविलं. आणि हा प्रसंग एकदम खरा आहे. त्या मुलाने प्रत्यक्षपणे मला सांगितलेला हा प्रसंग आहे की त्या रात्री तो जसं औषध पिणार होता, तोंडाला बाटली लावणार, तितक्यात घरामधून आई ओरडलेली होती की स्वामींच्या फोटोच्या पाठीमागे भला मोठा नाग आहे. मंडळी, त्यानं ती बाटली फेकून दिली. नंतर सगळं घर त्यानं तपासलं, परंतु घरामध्ये अजिबात नाग नव्हता. खरं तर मंडळी, त्याच्या आईला तो भ्रम झालेला असावा. खरं तर हा जो भ्रम आहे तो श्री स्वामी समर्थ महाराजांनीच निर्माण केलेला असावा की त्या फोटोच्या पाठीमागे तेव्हा फोटोवरती चावणारा तो नाग हे केवळ आणि केवळ त्या आईला झालेला भास होता. परंतु त्याच्यामधून मात्र त्या आईच्या, त्या मुलाचा मात्र जीव वाचलेला होता. बघा मंडळी, श्री स्वामी समर्थ महाराजांवरती त्याची अगोदरपासून श्रद्धा होतीच. दररोज तो श्री स्वामी समर्थ महाराजांची 2 अगरबत्त्या वगैरे लावून पूजा करायचा, मनोभावे दर्शन घ्यायचा. परंतु आत्ता मात्र स्वामींप्रती असणारी त्याची निष्ठा, स्वामींप्रती असणारी भक्ती मात्र अजून रूढ झाली. आणि मंडळी, पुणे ते अक्कलकोट एक पायीवारी येते आणि त्या पायीवारीमध्ये तो मुलगा चालत आलेला होता. आणि त्याच वारीमध्ये त्याची आणि माझी भेट झाली, चांगली ओळख झाली. आणि तेव्हा त्या मुलाने मला हा प्रसंग सांगितला. बघा मंडळी, श्री स्वामी समर्थ महाराजांचं आपल्या सगळ्या भक्तांवरती कशा प्रकारे लक्ष असतं याचं मूर्तिमंत हे उदाहरण आहे. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मंडळी, जीवनामध्ये जर निराशा असेल, चिंता असेल, अनेक काही गोष्टी असतील आणि या सगळ्यामधून जर बाहेर पडायचं असेल, सुखी, स्वच्छंदी आणि आनंदी जीवन जगायचं असेल तर भक्ती मार्गाला अवश्य लागा. जीवनामध्ये कितीही मोठ्या चिंता असू द्या, सगळं देवावरती सोडा, अक्कलकोटची वाट धरा, श्री स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म नाही पुन्हा. मंडळी, हा प्रसंग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.